देवांश गौरव ठोंबरे. आतापर्यंत किती गड किल्ले फिरलायस तू? आता आपण केंजळगडाच्या आहे ना बरोबर जवळ आलोय. तुम्ही माझ्या मागं केंजळगडाचा बोर्ड बघू शकता. तुम्हाला रोड दाखवतो आणि काय काय इथं गोष्टी आहेत ना ते पण सांगतो. सर्वप्रथम इथे सह्याद्री प्रतिष्ठान यांनी केंजळगडाचा जो बोर्ड आहे तो लावलाय. या दिशेने जर गेलो आपण तर केंजळगडावर जातो. वरती गड आहे इथे. आणि हा जो रस्ता आहे आम्ही ह्या रस्त्याने आलो. हा जो रस्ता आहे हा रायरेश्वर पठारावर जातो. समोरच रायरेश्वर पठार आहे. हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना हा अख्खा रायरेश्वर पठार आहे. तर आता आपण केंजळगडाच्या दिशेला निघूया. नमस्कार मित्रांनो, तो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे केंजळगडाला. तर माझ्या मागे तुम्ही केंजळाई देवीचं मंदिर दिसत असेल तुम्हाला. तर ह्या मंदिराच्या इथनंच आपण ट्रेक चालू करणार आहे. इथं गाडीची व्यवस्थित चांगली सोय आहे आणि गड माझ्या समोरच्या बाजूला आहे. तर आपल्या महाराजांचा गड 350 वर्षानंतर पण कसा आहे कसा नाही, ट्रेकला आपल्याला किती वेळ लागणार आहे, कसा आहे ट्रेकची वाटचाल कशी आहे ती पण बघूया आणि हा गडाचा प्रवास कसा आहे तेही बघूया. चला तर मग गडाच्या दिशेने आपण निघूया. या इथे आम्ही गाड्या लावल्या आहेत. ऑलरेडी 2 गाड्या लागल्या होत्या. इथे चांगली सोय आहे. हे मंदिर आहे बघा. मंदिराच्या इथं असं चांगली सोय आहे. इथे एक गाडी लागली आहे. गडावर कोणतरी मेंबर आहे. इथे एक 4 व्हीलर रस्ता वगैरे पण चांगला आहे, येऊ शकता तुम्ही. आता मंदिराच्या समोरच्याच बाजूनी वरती जायला रस्ता आहे. ह्या शाळेच्या बाजूनी आपण आतमध्ये जायचंय. चल पुढं राहुल. आपल्याला आज राहुल गाईड करणार आहे. त्याच्या मागं आपण जायचं. तो कुठनं रस्ता काढतोय त्यालाच माहिती. तिथून पण आहे ते जे बाबा बसलेत ना तिथून पण रस्ता आहे जायला. पण आम्ही आमच्या राहुल शेटने काढला एक नवीन रस्ता. मार्ग प्रॉपर शाळेच्या मागणं मार्ग आहे म्हणून तिथनं बाहेरनं पण एक आहे ना आतनं पण. तुम्ही इथून पण येऊ शकता. इथं बाबा बसलेत ते. तर शाळेला गेट आहे. इथून पण येऊ शकता असे. तिकडे गाड्या लावायच्या. तिकडून इथं चालत आले. इथनं असं इथनं वरती जायचं. असा आहे हा मार्ग गडाचा. ऊन येतं, इग्नोर करा जरा. तर या गडाचे अंतर पुण्यापासून 70 किलोमीटर, म्हणजे माझ्या घरापासून 70 किलोमीटर आहे. पुण्यापासून 75-80 5-10 किलोमीटरचा फरक असतो. गड आपण बऱ्यापैकी निम्मा चढला आहे. पटकन आलो. ऊन नाही आहे, झाडी आहे. रस्ता प्रॉपर तुम्ही रस्ता बघू शकता, काही नाही आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंग शूजची आवश्यकता भासू शकते, कारण जाताना वरती काही प्रॉब्लेम नाही, खाली येताना आपले शूज घसरू शकतात. त्याच्यामुळे ट्रेकिंग शूज गरजेचे आहेत. बाकी आता गडाच्या जवळ आलो आहे. काय झाडांमुळे तुम्हाला इथे गड दिसणार ना, पण गडाचा एक भाग दिसतोय आम्हाला. बघूया गडावर काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येईल आणि काय नाही. मग चला पुढच्या दिशेला निघू. तर थोडंसं पुढं आल्यानंतर ना कोणीतरी एक चांगलं काम केलं. म्हणजे इथे पण खाली एक वाट होती दुसरी, पण तिथे काही रिस्क घेतली नाही. जी
मोठी वाट आणि कॉमन वाट आहे, इथून लोक वरती ट्रेकला जातात, तिथं आहे. चांगली काय गोष्ट आहे ना ती दाखवतो तुम्हाला. या इथे कुणीतरी आहे ना, इथे दगडावर फुली करून ठेवली पाय. म्हणजे हा रस्ता चुकीचा आहे. मार्ग आहे, आम्ही खाली एक रस्ता पाहिला होता इथे, तो बहुतेक इथे येत असेल. पण इथं कुणीतरी फुली करून ठेवली की पुढे जाऊन काहीतरी असेल किंवा रस्ता पण नसेल. त्यामुळं हा मार्ग चुकीचा आहे. याच्याच डाव्या बाजूला हा रस्ता जातो आहे वरती. केंजळगडाची उंची आहे ना 4670 फुटाच्या आसपास आहे. गड उंच आहे, म्हणजे साधारण पायथ्यापासून एकदम प्रॉपर खाली पायथ्यापासून पाहिलं तर खूप हाईट आहे. पण अर्ध्यावरती गाडी येते, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आपण आत्ता ज्या टप्प्यात थांबलो होतो त्या टप्प्यातनं वरती आल्यानंतर आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे एक टाकं इथे तुम्ही पाहू शकता, हे टाकं आहे पाण्याचं. खडकात हा खडक आहे पूर्ण, ह्या खडकात हे कोरले टाकं. परत इथं काही अवशेष पाहायला मिळतात वाड्यांचे. इथे तर अशी तटबंदी दिसू शकते बघता, तिथपर्यंत आहे ती. त्याच्या मागं पण गडाचे अवशेष आहे, तेही दाखवतो. समोरच आपल्या गड आहे, हे इथे पण अवशेष आहे बघा गडाचे. इथे खोली असणारे काहीतरी असणार इथे त्यावेळी, ते काय पाटी वगैरे लावली नाही. त्या जागेला काय म्हणतात ना, मला कमेंट करून कळवा. प्रॉपर आहे बघा ना, इथे त्या काळातलं पण आहे. दगडं रचली सगळी. गडाच्या दिशेने बघा. इथं तटबंदी असेल कुठं? इथं साईडला असणार ना अशी. हे काय दगड आहेत म्हटलं, असणारच. वरती बाले पोहोचलो आपण दरवाजापाशी येऊन. इथे एक देवडी आहे बघा ही आरामासाठी. आणि हा त्या काळातला दरवाजा आहे. एका बाजूने पडला आहे, एका बाजूने प्रॉपर आहे. ही सिस्टम तर सगळ्यांनाच माहिती आहे. लॉक सिस्टम माहिती का अभिषेक? काय आहे सांग बरं. तर मित्रांनो, आम्ही मेन दरवाज्यातनं थोडंसं वरती आलो आहे. आम्हाला इथं गुहा दिसली आहे. निखिल दादा आत गेलाय. तर चला मी तुम्हाला. आम्ही पळत, आत्ता तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ, गुफेच्या बाहेर येऊन थांबलो आहे. अभिषेकला काहीतरी हलताना दिसलं, माझं काही लक्ष नव्हतं. काय वाटतं अभिषेक, काय हलत होतं का? काहीतरी हल्लं, काय ते कळलं नाही. आणि मी आणि कौस्तुभ पुढं होतो एकदम. काय वाटतंय कौस्तुभ तुला, की काय असेल आतमध्ये? 100% तिथं वटवाघळं होती. आम्ही एवढं खतरनाक पळत आलो, काहीच विचार केला नाही की काय आतमध्ये काय नाही. तरी मी आधी सुरुवातीला 2-3 दगडं टाकली आतमध्ये, काहीच आवाज नाही आला, काय हालचाल नाही झाली. लाईट लावल्यानंतर पण मी टॉर्च घेऊन आतमध्ये गेलो आणि मी एकटाच पुढं होतो. माझ्या मागं कौस्तुभ होता, त्याच्या मागे अभिषेक होता. आणि अचानक हल्लं म्हणून मी मागं वळालो, पण कौस्तुभ तिथंच थांबला होता अलीकडे. त्यांनी पाहिलं काय आहे ते. मी काय पाहिलं नाही, मी पळत बाहेर आलो. अभिषेक पण पळत बाहेर आला. आणि आपले आत्ता सध्याला कॅमेरामॅन जे होते त्यांनी पुढचा मागचा न विचार करता डायरेक्ट गुफेच्या बाहेर. त्यामुळं अशा ठिकाणी जायच्या आधी थोडं तुम्ही हे करत जावा, किंवा छोटे छोटे असे दगड असतील तर तुम्हाला एखादा दगड आहे का दाखवायला, तर एक छोटेसे दगड असतील ना ते आधी टाकत जावं अशा गुफे वगैरेमध्ये. कारण कोण काय बसेल. साधारणतः या साईजचे असे मोठे मोठे दगड जरी टाकले तुम्ही तरी आपल्याला आतमध्ये कोण बसले का कोण नाही. कारण आम्ही मागं तुम्ही पाहिलं असेल वैराटगडला गेलो होतो, तिथे पण आमच्याबरोबर असाच किस्सा झाला. अशी एक गुफा होती आणि त्या गुफेमध्ये खोदून ठेवलं होतं. आणि आम्ही म्हटलं काहीच नसेल इथं, कुठल्या प्राण्याचं वास्तव्य नाही दिसत आहे. आणि मी सर्पमित्र असल्यामुळे मला ह्या जंगली प्राण्यांचा आणि ह्या गोष्टींचा थोडाफार अभ्यास आहे. आम्ही थोड्या वेळ थांबलो तिथं. काय नव्हतं त्या गुफेत,
पण नंतर आम्हाला आवाज झाला की तिथे रानडुकराचं वगैरे काहीतरी असणार आहे. नंतर आम्ही हा पण विचार केला की एवढ्या हाईटला कसं काय, पण नाही, प्रॉपर रस्ता होता तिथे यायला वरती. आणि त्या देवीच्या मंदिराच्याच बरोबर बॅक साईडला ती गुफा होती, छोटी होती पण प्रॉपर बनवली आणि गारठा होता त्या गुफेत. त्यामुळे अशा ठिकाणी जायचं थोडं टाळा तुम्ही. आता आम्ही चौघं आहे म्हणून आम्ही हिंमत केली जायची, त्यात पण आम्ही पहिले दोघं गेलो, त्याच्यानंतर बाकीची लोक आली. पण नका जाऊ, आत्ता आमचे लय बेकार हाल झाले असते. आम्ही थोडक्यात वाचलोय, आपल्या गाड्याच्या दिशेनेच जाऊ, चला. रिक्स नका घेऊ बा, हसली. आम्हाला थोड्यापुरते असं हसू आलं, बट नका रिस्क नाही घ्यायची. आता आपण अशा ठिकाणी पोहोचलोय ना की एवढा मोठा खडक कोरून त्याच्यात पायऱ्या कोरल्यात, आणि पायऱ्या पण अशा प्रॉपरली कोरल्यात ना, खरंच त्या काळातल्या लोकांना आहे ना, म्हणजे शब्द नाही आहे बोलायला. एवढं कोरीव काम पण त्या काळात होऊ शकतं विदाऊट मशीन. आणि हे सगळं हाताने केलेलं आहे, पार छन्नी हातोडीनी. आणि तुम्ही खडक बघू शकता. आता मी ज्या ठिकाणी उभं आहे ना, मला अक्षरशः असं वरती बघावं लागतं तेव्हा तो खडक दिसतोय, म्हणजे त्याचा टॉप. एवढं कोरत आलेत का खालून वर कोरत गेलेत हे माहीत नाही. कुणाला माहीत असेल, कुणी ह्या गाड्याचा अभ्यास मोहीम किंवा अभ्यास केला असेल, त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा की हा गड किंवा ह्या गडाच्या पायऱ्या ज्या कोरल्यात त्या कशा पद्धतीने कोरत गेल्या असतील. आणि खरंच सुंदर आहे. एका बाजूची तटबंदी पडली आहे, खतरनाक काम आहे, खतरनाक. तुम्हाला दाखवतो बघा, इथून पूर्ण पायऱ्या चालू झाल्यात. आणि हे जे मी तुम्हाला कातळ म्हटलं ना, हे पूर्ण कोरत आले. ते हिरवं पांढरं जे काही दिसतं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, हे पूर्ण वरतून कोरत आलेत, त्या टॉपवरून कोरत आलेत. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी. बघा, आपण आता प्रॉपर अशा पायऱ्यांमध्ये आलो आहे. सगळ्या पायऱ्या, ह्या बाजूला पण तटबंदी होती, पडली आहे. आणि हे बघा ना, प्रॉपर असं कोरत आलेत. ते बघू शकता, असं वरनं कोरत आलेत एकदम टॉपवरनं. तिथे पण आहे ना, असं नक्षी दिसते त्या ह्याच्यामध्ये. आणि पूर्ण पायऱ्या कातळात कोरलेलं आहे. एक पण असा दगड नाही आहे की तो जॉईंट केला आहे म्हणून, पूर्ण कोरलेलं हे. अजूनसुद्धा थोडेफार त्याच्यावरचे कोरलेले निशाण पण दिसतात आहे आपल्याला. आणि अख्ख्या पायऱ्यात किती आहे कौस्तुभ, पायऱ्या 56 पायऱ्या. कौस्तुभने सांगितलं आपल्याला 56 पायऱ्यात. म्हणजे काल त्यांनी गडाचा प्रॉपर अभ्यास केला आहे, कारण त्याला हडसरला खूप त्रास झाला. आज कसं वाटतंय तुला? आज एकदम प्रॉपर आलोय मी. आज म्हणजे बिलकुल काही त्रास झालेला नाही. सगळं पूर्वतयारीत आलेलं असल्यामुळं काय वाटलं नाही. राहुलला पण तुम्ही बघितलं असेल की कुठल्या गडावर गेलतो आपण? कैलास गडावर जेव्हा गेलतो तेव्हा राहुलला त्रास झाला होता. अभिषेक आपल्यासाठी नवीन आहे, त्यामुळे अभिषेक त्याचा एक्सपिरियन्स सांगेल. काय वाटते तुला गडावर येऊन आज? छान वाटतंय. कसं वाटलं आत्तापर्यंत, इथंपर्यंत येऊस तोपर्यंत? काय खूप छान वाटलं. आता इथून पुढं बघूया कसा प्रवास होतो, कसा नाही. आता ह्या टोटल 56 पायऱ्या आहेत. आपण काय मोजणार नाही, आपण पटकन वरती जाऊन परत रिटर्न परतीचा मार्ग घ्यायचा आपल्याला. दमलोय, कारण सकाळी आम्ही कोणीच नाश्ता केला नाही, फक्त चहा पिऊन निघून आलोय. काय सोपं आहे, अर्धा तासात तुम्ही गडाच्या, म्हणजे हे ज्या पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या, अर्धा तासाचं आत पोचता तुम्ही. अर्धा तासापर्यंत इथं पोहोचून जाता. पार्किंग दिसते आणि इथून कौस्तुभने सांगितलंय वाटतं, इथून प्रॉपर. हां, हे बघा इथे आता कितपत दिसतंय कितपत माहीत नाही मला. या इथे का हे जे दिसतंय इथे मंदिर आहे, आणि इथंच आपण गाडी लावल्या. आणि खाली तो रस्ता दिसतोय, हा जो रस्ता आहे बघा, 2 गाड्या, 1 बस आणि 4 व्हीलर चालली आहे. त्या तिथून आपल्याला प्रॉपर, म्हणजे एक छोटंसं गाव पण वसलेलं आहे इथे. इथपर्यंत आपण प्रॉपर येतो. तिथून पुढं एक अर्धा तासाचा ट्रेक आहे. म्हणजे खरा ट्रेक एकदम खालनं आहे, पण एवढा वर त्यांनी रस्ता आणला आहे ना की आपण येऊ शकतो. आणि काय नाही, होऊन जाईल पटकन. सावली आहे, सकाळचे आता 10 वाजत आलेत तरी सावली आहे प्रॉपर. आपण निघूया वरी. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, तिथून वरती आलो आम्ही पळत. मी ना अभिषेक, ते दोघं फोटो सेशन चालू आहे त्यांचं. इथे सगळं पडलेलं आहे. फायनली आपण 1 तासाच्या ट्रेक नंतर गडावर पोहोचलो. फोटो वगैरे सगळे काढून झाले. वारं खूप आहे, माईक आणलं नाही आज, त्यामुळं त्या वाऱ्याच्या आवाजाला इग्नोर करा. आणि आपण आता ध्वजापाशी येऊन थांबलो आहे.
हा ध्वज आहे पहिलंच. मागे पण काम चालू आहे तिथे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. इथं कसलं तरी मंदिर आहे आणि विरगळी आहेत 2 त्या बघूया. पुढचा गड एक्सप्लोअर करूया आणि आपल्या परतीच्या प्रवासाला लागूया. पठारे आहे पण पूर्ण, पण अवशेष आहे थोडेफार. ते ॲक्च्युली केंजल देवीचं मंदिर आहे. केंजल नाही रे, केंजळ आहे. केंजळ आहे. याची चुकी नाही मित्रांनो, समजून घ्या. इंग्लिश मिडियमचा पोरगा आहे हा. हे बघा, हे खाते पिते घरचे मराठी मीडियम. इंग्लिश मीडियम का? इंग्लिश. हे इंग्लिश बघा, हे असं असतं. यांनी ट्रेकिंगची टोपी नाही घातली. बघा मित्रांनो, थोडा मजेचा पार्ट आहे. अभिषेक काय राग वगैरे येत नाही ना? यूट्यूबला टाकणार आहे मी हे. त्याला काय राग बी येत नाही मित्रांनो, चालते थोडीफार मस्ती. आणि तो थोडा जरा कॉमेडी आहे, समजेल तुम्हाला हळूहळू. इथे पण काय अवशेष पाहिलं मी तर. ते खडक आहे इथं, बुजलेत काही असे. इथे ना अशी लाईन आहे खडक, इथे बुजले आणि खडक आहे प्रॉपर. ह्या दिशेला येऊन बघतो. पलीकडच्या बाजूला पण काहीतरी आहे मित्रांनो. 2 जण दिसतात तिथे गेलेले. प्रॉपर खडक आहे. इथे काहीतरी असणार आहे. पडलं का? इथे तटबंदी दिसते अशी. इथे तुम्ही बघू शकता, ही तटबंदी अशी ती गेली तिकडे. अवशेष आहे थोडेफार. तिकडे पण तटबंदी दिसते त्या कोपऱ्याला. टाकं बघा, एवढ्या वरती टाकं बांधले ह्यांनी आणि त्याच्यात पण पाणी. अजून पाणी स्वच्छ दिसतंय, खराब नाही आहे पाणी. स्वच्छ पाणी मित्रांनो, खराब नाही आहे हे पाणी. मस्त. काय त्या काळातल्या लोकांचं डोकं असेल ना. स्वच्छ आणि पाणी, काहीच घाण नाही आहे याच्यामध्ये. पालो पातळ पडला पण प्लास्टिकच्या बॉटल वगैरे असला काहीच प्रकार नाही. बघा, रेलिंग केलेत त्या बाजूनी पण रस्ता आहे जायला वरती. रेलिंग केलेत. आपण निघूया पुढे, थोडा वेळ थांबूया. बॅग घेऊन ये ना, बॅग. पाणी मस्त पैकी गाडी निघेल. आई जास्त पुढे जाऊ नको, दगड सरकतात. तटबंदी अजून शाबूत आहे बघा. इथे पण आहे. ही दिसत असेल तुम्हाला बघा, खाली दगड दिसतात आहे. त्या साईडला प्रॉपर आहे. खाली अवशेष पडलेत दगडाचे. ते नाही दिसत एवढं लांबचं कॅमेरा. त्या पुण्याचा घाणा तुम्ही प्रत्येक गडावर पाहिला असेल आणि ह्याचा वापर कशासाठी करतात हे तुम्हाला पण माहीत असेल. आणि आम्ही मेन वस्तू हा थोडासा हलवायचा प्रयत्न करतोय, कारण हा प्रॉपर दगड आहे. हा काय आमच्याकडनं हल्ल्या जाणार नाही. पण बघूया, त्या काळातले मावळे ह्याला गोल फिरवायचे. आत्ताच्या काळातले मावळे थोडे तरी हलवू शकतात का बघूया. आपण ट्राय करतो. थोडा व्हिडिओ 1 2 3. मित्रांनो, हे कमीत कमी 500 किलोच्या वरती असणार आहे. आलं थोडं बस. हे साईडनं थोडं थोडं हलत आहे, बट अख्खं फिरवणं. इथनं हलतंय बघा. हे ना मित्रांनो, इथनं हलतंय थोडंसं. वस्तू घालव रे जरा. इकडून 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 इथनं हलतंय. मस्त अप्रतिम आहे. गोल आहे प्रॉपर. आता गडाच्या एका बाजूला आलो आहे आम्ही. चुनाच्या घाण्यापासून बरोबर समोर आलो आहे. या इथे ना, या मार्गे सरळ आलो. इथं बरोबर खाली गेले की चुनाचा घाण आहे. त्याच मार्गाने आम्ही ह्या मार्गाने असं सरळ सरळ आलो. पायवाट आहे. आणि आमच्या समोरच्याच बाजूला हा जो पूर्ण पठार दिसतोय, इथून जो चालू झाला आहे त्या इथपर्यंत असा हा पूर्ण पठार आहे ना, रायरेश्वराचा पठार आहे. पूर्ण पठार
बघा किती जवळ अंतर आहे. इथून रायरेश्वर दिसतो. हा समोर जो डोंगर दिसतोय, काठी आहे का रे एखादी? काठी बघ बरं. हा जो डोंगर दिसतोय याच्या मागं ते महादेवाचं मंदिर आहे, जिथं महाराजांनी स्वराज्याची पहिली शपथ घेतली होती. आणि या इथे 2 डोंगर आहेत. इथं एक डोंगर आहे, इथे एक, आणि ह्याच्या बाजूला एक छोटेसे 2 डोंगर आहेत असे. तिथं 7 रंगाच्या माती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर रायरेश्वराचा व्हिडिओ पाहिला असेल, तिथे 7 रंगाची माती दिसते आपल्याला. आणि या इकडे कुठेतरी ते 5 पांडवांचं काहीतरी मंदिर का काहीतरी आहे, या इथेच कुठेतरी. आम्ही या साईडला गेलो नाही, तर उशीर झाला होता आम्हाला. पण बाकी रायरेश्वर पठार बघा अख्खा, हा पूर्ण रायरेश्वर पठार आहे. हा इथून चालू झाला आहे आणि असा पूर्ण असा इकडेपर्यंत संपला आहे. असा एवढा मोठा रायरेश्वर पठार. आणि या इकडे आपल्याला एक ध्वज पाहायला मिळतो. इथे ध्वज आहे, ह्याच गडावर आपण जाऊया. काय अवशेष आहेत, तर गवतच एवढं वाढलं आहे ना, अवशेष ह्या गवतापायी गेलेले आहेत आतमध्ये, कळून येत नाही. बघा गवत किती वाढले, तुम्ही बघू शकता. एवढं गवत वाढले. ह्याच्या खाली अवशेष आहेत, ते दिसत नाही आहे गवत वाढल्यामुळं. मित्रांनो, आम्ही ह्या ध्वजाच्या इथे येऊन थांबलो आणि एका डाव्या हाताला पाहिलं तर या इथे आपल्याला कमळगड पाहायला मिळतो. आणि त्याच्याच समोर इथे नवरा नवरीचे डोंगर आणि वराडी डोंगर आहेत. असे वातावरण आत्ता क्लिअर आहे म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येते. धान्य कोठार आपल्याला पाहायला मिळतं बघा. हे पेशवेकालीन दिसतंय कारण विटाचं बांधकाम आहे. आणि हे शिवकालीन आहे कारण हे दगडी बांधकाम. त्याच्यावरचं जे छप्पर होतं ते पडले, बाकी हे आहे व्यवस्थित. इथे कोणीतरी स्टे वगैरे केला आहे कारण चूल दिसते इथे. इथे खिडकी वगैरे चांगली केली. देवडी पण आहे तिथे दिवा लावण्यासाठी. धान्य कोठार कशावरून, एक तर या इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक भिंतीला 2-2 होल आहेत. या इथे 2 आहेत, या इथे 2 आहेत. इथे कौस्तुभच्या मागे येते आणि त्या तिथे इथे झाडामागे लपले. आणि या इथे 2 आहेत. हे धान्य कोठार कशावरून, त्या काळामध्ये इथे लाकडं हे करत असतील आणि त्याच्यावरती फळ्या किंवा पोती अशी ठेवत असतील. अशा पद्धतीने बहुतेक असू शकतं. कोणाला काही जास्त माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल तर मला कमेंट करून तर सांगाच तुम्ही. विशेष काय नाही. बघ ना, अजून सुद्धा गारवा जाणवतो इथं. मंदिर आहे बघा, मंदिर काम चालू आहे मंदिराचं. इथे लाल विटा आहेत, तर हे या गॅपमध्ये बसवणार. इथं पण विरगळीत केलेलं आहे देवाचं. तुझं नाव काय मित्रा? देवांश मोठ्याने बोल, मोठ्याने. देवांश गौरव ठोंबरे. आतापर्यंत किती गड किल्ले फिरलायस तू? 27. 27. अवघड पण केलेत? हो. हा कितवा क्रमांक आहे तुझा? 28. चांगली गोष्ट आहे. किती वर्षाचा आहे आणि तू? 7. आता 7 चालू आहे, म्हणजे 7 वर्षाचा मुलगा आहे. ह्याने 28 गड केलेत. आणि ह्या काका आहेत, हे आलेत. ह्यांचे म्हणजे मला बोलू काही नको कळत नाही. त्यांचा हात थरथरतोय. काका तुमचं वय काय? 63 वर्ष. 63. एवढा ट्रेक थोडासा अवघड आहे हा, पण काकांनी शेवटी फायनली ते वरती आलेत. आणि किती गड किल्ले फिरले आतापर्यंत तुम्ही? 250च्या वर. 250च्या वर यांनी गड किल्ले केलेत. 63 वय आहे बघा. ह्यांच्या मागं अजून एक काका आहेत. जय शिवराय. जय शिवराय. काका तुमचं नाव काय? माझं नाव जयसिंग कांबळे. कुठून आले तुम्ही? आम्ही निगडी पुण्याहून फ्रेंच ट्रेकिंग क्लबचे हे लीडर आहोत. मी अच्छा, गडावर नेण्यासाठी हे आमचे पण ट्रेक लीडर आहेत. अच्छा महिन्याला आम्ही जवळजवळ 3 ते 4 किल्ले आयोजित करतो. अच्छा. आमचा क्लब फक्त एवढ्यासाठी स्थापन झालेला आहे की जे आपण पाहिले शिवाजी महाराजांनी अच्छा. बांधलेले बरोबर. गडकोट किल्ले बरोबर. ते लोकांना दाखवणे. बरोबर. आमच्याजवळ 250-300 किल्ले झालेत महाराष्ट्रातले. अच्छा. हिमाचलमधल्या जवळजवळ 7 एक्सपिडिशन झाले 19,000 फुटापर्यंत. अच्छा. आणि आमचे अध्यक्ष आहेत ठोंबरे सर, हे ध्रुव सर आहेत. ही मंडळी सारखं येतात. आता हा जवळजवळ आमचा 3 वर्षामध्ये 117वा ट्रेक आहे. 3 वर्षामध्ये ग्रुप स्थापन केल्यापासून संस्था म्हणजे ग्रुप
आलं लक्षात. म्हणजे ग्रुप तुम्ही स्थापना केल्यानंतर 117वा ट्रेक आहे हा. आणि याच्यामध्ये आम्ही कुणाकडून 5 पैसे घेत नाही बेनिफिट, फक्त बस खर्च आणि जेवणाचं जे काही कॉन्ट्रीब्युशन तेवढेच घ्यायचे. आणि आपण जे पाहिलेत ते 5 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षाच्या यंग तरुणांना आम्ही नेण्याचं काम करतोय, त्यांना दाखवायचं काम करतोय. महाराजांनी आपल्यासाठी जे काय गडकोट किल्ले बांधलेत, जवळजवळ 350 किल्ले महाराष्ट्रात आहेत. महाराजांचं दर्शन व्हावं, त्या किल्ल्यांना भेट द्यावं हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आपण महाराजांना बघितलं नाहीये, पण प्रत्यक्ष गडावर आले की महाराजांना बघितलं. हर हर महादेव, हर महादेव. कित्येक जहाले अनिक होतील राजे असंख्य जगती, परी नशिबा समान कोणी या धरणीवरती. राजे छत्रपती, राजे छत्रपती, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. धन तो जाणता राजा, या राजास आमचं प्रणाम वंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. ओके सर, भेटत राहा. चालेल. मुख्यद्वारापाशी येऊन परत बसलो आम्ही. आमचं प्रोटीन खाणं चालू आहे, काजू बदाम खातोय आम्ही. आता जेवायचंच आहे. आत्ता तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल, काय एक शब्दच नाही हो बोलायला. 63 वर्षाचा माणूस आहे तो, 63, आणि गडावर आलाय तो माणूस. प्लस त्यांच्या बरोबर जी लोक आहेत, तो जो ग्रुप आहे ना, वय वर्ष 5 ते 70 वर्षापर्यंतची लोक आहेत त्यांच्यावर. आणि ते सगळे आलेत गडावर, एक पण माणूस नाही, लेडीज पण आहेत त्यांच्याबरोबर. आणि फार मोटिवेशन मिळतं ह्या लोकांकडनं. आपण खूप यंग आहे अजून, आपले हातपाय चांगले. आणि त्यांनी एवढे गड, म्हणजे त्यांचा हा 117वा का 118वा गड आहे. त्या जसं त्यांनी ट्रेकिंगचा जो त्यांनी एक ग्रुप उघडला आहे, पिंपरी चिंचवडला राहिले आहेत ते सगळे, तर त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी 117, 118, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, त्यांनी एवढे गड फिरलेत, म्हणजे काय बोला. त्यांच्याबरोबरचा तो 6 वर्षाचा मुलगा, 6-7 वर्षाचा मुलगा होता, त्यांनी पण बरेचसे गड किल्ले फिरलेत. म्हणजे हे मोटिवेशन आपण आपल्या पुढच्या पिढीला किंवा जर हे केलं ना, आणि खरंच ते कोणतरी म्हटलंय ना की पुतळे बांधण्यापेक्षा गड किल्ले जर तुम्ही नीट ठेवले ना, खूप काही शिकायला मिळेल. कारण 1 दिवसाचा ट्रेक असतो, काय वेळ लागत नाही, फक्त अंतर असतं. आपल्या घरापासून गड किती लांब आहे किती नाही, तेवढंच अंतर, तेवढंच ट्रॅव्हलिंग तर करावंच लागणार, कारण त्याशिवाय पर्याय नाही. पण गडाचा जो इतिहास किंवा गड पाहण्यासारखेत ना, खरंच खूप काही शिकण्यासारखे त्या काळात. म्हणजे अजूनसुद्धा तुम्ही, एवढी हाईट आहे, आता इथून तुम्ही बघू शकता, मग अशी मी तुम्हाला दाखवलं त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, तिथून तिथं वर टाकी, आणि त्या टाकीत गार पाणी. राहुलनी तोंड धुतलं, अभिषेकने तोंड हातपाय धुतले तिथे पाणी घेऊन साईडला. एवढं गार पाणी आहे की फ्रीजसारखं काहीच करू शकत नाही, एवढं खतरनाक. आणि खरंच भारी वाटलं त्या लोकांना भेटून, त्यांच्याशी गप्पा पण मारल्या. तर कसा वाटतं व्हिडिओ मला तुम्ही कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि शेजारची ती बेल आयकॉनची घंटा नक्की दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन जे गड आम्ही पाहतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या गडावर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय. बाय.